हाय हॅलो नमस्कार, मी विद्या. तुमचं माझ्या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे. मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे कैरीची भाजी, जी खानदेशमध्ये अगदी म्हणजे फेमस आहे किंवा खानदेशची स्पेशालिटी अशी ही कैरीची भाजी. गोड आंबट तिखट खूप छान टेस्ट लागते. तर ती कशी करायची, चला तर मग आता आपण रेसिपी बघूया. तर ही कैरीची भाजी बंगालच्या पद्धतीने करणार आहोत माझ्या वहिनीच्या. चला तर मग बघूया. आपण कैरीची भाजी करणार आहेत, जी खानदेशवासियांची खूप प्रिय आहे आणि आवडीने खातात. आपण आपल्या पद्धतीने ती करू शकतो. आपल्याला जर हवं असेल तर स्ट्रॉंग, मीडियम कोणत्याही प्रकारे आपण बनवू शकतो. आवश्यकतेनुसार आपण त्याच्यात तेल टाकत आहोत. तेलाचं प्रमाणही आपल्या फॅमिलीच्या आवडीनुसार आपण करू शकतो. कुणाला तरीवालं लागतं, कुणाला बिना तरीचं लागतं. तर आपण घेतलेली कढाई मंगलने सांगितल्यानुसार त्याच्यात तुमच्या चॉईसनुसार तुम्ही तेल टाकू शकता, कमी जास्त. तर आता काय टाकायचं आहे मंगल आपल्याला? आता आपण सर्वात आधी मोहरीची फोडणी देणार आहोत. तेल टाकलेलं आहे, आपण त्याच्यात घातली आता मोहरी. आता काय जिरं, त्यानंतर जिरं टाकणार आहोत आपण. मोहरी थोडी तडतडू द्यायची ना? हो, म्हणजे तिचा स्वाद पूर्ण तेलात उतरतो. बरोबर. आणि जिरं मस्त तडका लागला आहे जिऱ्याचा. नंतर आपण त्याच्यात टाकणार आहोत लसूण. थोडीशी दालचिनीचा तुकडा घेतलेला आहे, मसाल्याचा पदार्थ टेस्टला येण्यासाठी. एक छान गुळचटपणा येतो नाही दालचिनी. त्यानंतर आपण घेणार आहोत धनेपूड. धने, हो, म्हणजे आपले धने नुसते तू क्रश करून घेतले मी. हो, आणि आता त्या फोडणीमध्ये आपण थोडंसं हे तळून घेणार आहोत कैरी. म्हणजे कैरी थोडीशी तळली गेली पाहिजे. आणि त्याची अच्छा, आणि याची साईज आपल्या चॉईसवर. स्लाईस आपल्याला जर बारीक हवे असतील तर बारीक, किंवा असे लांब हवे असतील तर लांब. कैरीचे तुकडे आपण आपल्या मनाने करू शकतो. पैकी अशी कैरी टाकली तिने, तर तिचं म्हणणं आहे की थोडी फ्राय झाली पाहिजे, म्हणजे असे वाफ देण्यासाठी. वाव, मस्त. कैरी बघितल्यावरच आधीच तोंडाला पाणी सुटतं, आणि आपल्या खांद्याची खासियतच आहे ही. थोडंसं मीठ आपण घालणार आहोत, नंतर पण घालू. अच्छा, आता मीठ पूर्ण त्या वाफेमध्ये त्याच्यात मिक्स होईल, म्हणजे कैरी छान शिजावी आणि त्याच्यात मीठ उतरावं म्हणून. आपण चटणी पण आधी टाकली असती, पण चटणी त्याच्यात लगेच थोडीशी जळते नाही का, म्हणून आपण आता कैरीमध्येच मिक्स करणार आहोत. म्हणजे तेलात न टाकता आपण कैरी टाकल्यानंतर. ओके, म्हणजे करू मिक्स. हो, वाव, कलर पण छान दिसतोय. ॲक्च्युली कालच आम्ही लग्नात खाल्ली ना कैरीची भाजी, आवडली. आणि मग माझी लहान वहिनी म्हटली की आपण करूया. म्हटलं मग चला. आपल्याला आपण मसाला टाकणार आहोत. हा, म्हणजे जो गरम मसाला आपण भाजीसाठी. हो हो, बिलकुल. ओके, तोही आपल्या चॉईसनुसार का कमीच टाकला तर आपल्या चॉईसनुसार. तेज हवी असेल तर तेज. अच्छा, पण जनरली ही कशी चांगली लागते, की तेज की तेज केली तर तेजही छान लागते, म्हणजे दोघं कशी करा. ओके. आपल्या चटणीला पण छान कलर आहे ना, मस्त कलर दिसतो एकदम. आपण हळद नाही घातली ना अजून? हळद आणि गुळ आता आपण घालणार आहोत. ओके, मग आपण फक्त गुळच घालू शकतो की साखर पण कमी? गुळाची चव साखरेपेक्षा बेटर असते, म्हणून आपण कैरीची भाजी गुळ घालूनच करावी माझ्या मते. आणि मेन म्हणजे हेल्थ वाईज पण विचार केला तर सेंद्रिय गुळ असेल तर अगदी उत्तम आरोग्यासाठी. म्हणजे असं दाखव ना तो किती बारीक केलेला आहे तो गुळ, असं दाखव ना. म्हणजे एवढ्या पद्धतीने आपण क्रश करून आपण किसून घेतलेला आहे छानपैकी. असं, आणि परत त्याला असं मोडून घ्यायचं. आणि गुळाचं प्रमाण कसं घेतलं म्हणजे तू? आपल्या आवडीनुसारच. आंबटही लागायला नको, छानपैकी गुळ चवही यायला पाहिजे. म्हणजे आम्ही ही एक कैरी घेतली होती मोठी, हो ना? आणि त्याच्यासाठी जवळपास अर्धी वाटी गुळ घेतलाय आपण. अर्धी वाटी. बरोबर.
पूर्ण असं पूर्ण गोडही व्हायला नको आणि कैरीचा आंबटपणाही राहायला नको. छान. अच्छा. आणि थोडी आंबट पण लागली पाहिजे. गोड आंबट अशी चव. पूर्ण टोटली आंबट नको. हा. तर त्याच्यामध्ये आपण मस्त दाण्याचं कूट घालणार. हे थोडं मिक्स करू का मी? हो करा. आणि म्हणजे हा गुळ आहे ना हा पूर्ण मेल्ट होऊन जाईल मग, है ना? वाव, कलर खूपच छान येतोय पण. अजून आपण हळद घातलेली नाही त्याच्यात. हा, तरी छान दिसतंय. थोडंसं दाण्यांचं कूट टाकणार आहे. हे जाडसर केलंय का कसं? मीडियम भाजीला जे वापरतो रेग्युलर ते वापरू शकतो आपण रेग्युलर साठी. ओके. अच्छा. ओके. हे पण फार नाही टाकायचं, म्हणजे एक दीड चमचा. आपण भाजी जेवढं वापरतो तेवढं नाही. हा, त्याच्यापेक्षा दाण्यांची आपल्याला चव लागली पाहिजे अधनं असं. बघा, अजून हळद टाकली नाही तरी एवढी मस्त चव आलेली आहे. चव नाही, सॉरी, कलर आलेला आहे. आपण हळद घालणार आहे शेवटी. हळद ही शेवटी घालायची कारण ती फोडणीमध्ये जळू शकते. हा, आणि मग तिची सगळी चव जाते. ओके. तर परत मिक्स करायची. अजून आपण याच्यात थेंबर पण पाणी घातलेलं नाही विशेष म्हणजे, है ना? गुळाला पाणी सुटतं म्हणून ते. ओके ओके ओके. हां, म्हणजे गुळाला पाणी सुटतं ना, त्या पाण्यातच कैरी शिजून जाते. त्यामुळे पाण्याचं काही गडबड व्हायचं कारण काही प्रमाणात पाणी असतं. हां, करेक्ट आहे. आता आपण त्याच्यावर मस्त झाकण ठेवणार आहोत आणि एक वाफ द्यायची. किती मिनिटं शिजले पाहिजे? काय जास्त नाही, 2-3 मिनिटासाठी. हो का? अरे वा. कालच लग्नात खाल्ल्यामुळे आज खायची फारच इच्छा होती. आपण पहिल्यांदा थोडंसं मीठ घातलं होतं, अजून आता घालणार आहोत वरून. आधी कैरी शिजण्यासाठी घातलं होतं आपण, है ना? मिठाची चव कैरीमध्ये उतरायला पाहिजे. आणि आता आपण याच्यावर झाकण ठेवणार आहोत. आता थोडंसं आपण हे झाकण काढून बघायचं. वाव, काय कलर आलाय, मस्त एकदम, खूप सुंदर कलर आलाय. आणि जर तुम्हाला गुळाचा अंदाज नाही कळला तर कसं टाकावं, तर थोडी टेस्ट करून बघा. आणि जर व्यवस्थित वाटलं तर ठीक, जर कमी वाटलं म्हणजे कैरी खूपच आंबट लागत असेल. कधी कधी काय होतं की काही कैऱ्या आंबट असतात, काही कैऱ्या कमी आंबट असतात, त्यामुळे कळत नाही ते गुळाचं अंदाज होऊ शकतं असं टेस्ट, नाही का? जर तुम्ही टेस्ट करून बघितली आणि कैरी खूपच आंबट असेल तर गुळ थोडा ॲड करू शकता. आणि कमी असेल तर ओके. टेस्ट करून आपल्याला प्रमाण कळून जातं, म्हणजे कैरीच्या आंबटपणावर असू शकतं ते. आणि शिजली 5 मिनिटांनी आपण काढलं याचं झाकण. तर आता आपण काय करणार आहे की चेक करणार आहे शिजली का नाही असं. तिला जास्त वेळ लागत नाही, तर आता चेक करूया. बघ बरं ग. हां, बऱ्यापैकी झाली. अजून 2 मिनिटं आपण तिला बघितली ना तुम्ही, थोडंसं हे केलं, छान प्रेस झाली, ती दाबली गेली की मग समजायचं शिजली. फार वेळ लागत नाही, एक तर 5 ते 10 मिनिटात होणारी भाजी आहे. चटपटीत आहे, शिवाय पौष्टिक आहे आणि उन्हाळ्यासाठी अतिउत्तम. हां, खूप पोषक आहे. परत झाकण ठेवूया. छान अशी सगळीकडनं व्यवस्थित मिक्स करून घ्यायची, झाकण ठेवायच्या आधी पण. आणि गॅस कमीच ठेवायचा. परत आता आपण 2 ते 3 मिनिटासाठी ठेवतोय. काढ बरं झाकण. हो बघ, काय सुंदर तेल पण सुटलं, छान कलर पण सुंदर आला, खूप मस्त. आणि ही कैरीची भाजी झाली की झाकण ठेवून 10 ते 15 मिनिटं राहू द्यायची, आहे ना? गॅस बंद करून दिला तरी चालेल. हां, म्हणजे त्याची साल अशी मऊ पडते आणि त्याची टेस्ट येते. तर आता आपण सर्व करूया. अशा पद्धतीने आपली कैरीची भाजी तयार. बघा किती छान सुंदर दिसते, कलरही छान आलेला आहे, चवही छान असते आणि मेन म्हणजे उन्हाळ्यासाठी अतिउत्तम आरोग्याला. तर अशी ही तुम्ही कैरीची भाजी नक्की करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल. मला आजची ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. थँक्यू.